नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शिवराज चिटमिल. मी नरेश आरोग्य संस्थेमध्ये काम करत आहे. आपण इथे पंढरपूर इथे कडबे गल्लीत आलो. लास्ट 1.5 ते 2 महिने झाले आपण ताईंना पण ज्यूस दिले आणि लास्ट एक 10 दिवस झाले आपण दादांना पण नोनी फळाचे ज्यूस दिले. आपण घेऊन घ्या की त्यांच्याकडून त्यांना काय फरक वाटलं आणि वापरण्या अगोदर काय त्रास होता तर काय बरं झालं. दादा तुम्ही सांगा तुमचं नाव. माझं नाव दीपक इंगोले. दीपक इंगोले. काय काम करता तुम्ही दादा? मी एस टीमध्ये कंडक्टर आहे. एस टीमध्ये कंडक्टर आहे. तुम्हाला आता नोनी फळाचं ज्यूस वापरण्या अगोदर काय काय त्रास होतो तुम्हाला? आता मी ज्या जॉबला आहे ना त्याच्यामध्ये रोज 200 ते 300 किलोमीटरचा प्रवास. बरोबर. मधल्या काळात थंडी होती, थंडीसुद्धा प्रवास केला. पण मला शुगर वगैरे असल्यामुळं चक्कर येणे, डोळ्याला अंधार येणे. आता उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामध्ये थकवा येणे, ना फ्रेशपणा अंगात न वाटणे आणि 1-1.5 महिन्याखाली माझ्या डोळ्याला दिसणे, उजव्या डोळ्याला म्हणजे पूर्ण डोळ्यात दिसायचं बंद झालं. एक उजवा डोळा. मी मिरजच्या दवाखान्यात गेलेलो होतो. ओके. तिथले मी 2 महिन्याचं औषध घेतलो. बरं. ते औषध घेतल्यानंतर ड्रॉप आणि गोळ्या हां मला जास्त डोळ्याचं थोडं कमी होतं, पण मला जास्त त्रास जास्त झाला, अजून दिसायचं पूर्ण बंद झालं. मला कमी एकदम झालेलं. मी विचार करायला लागलो की बाबा दवाखान्यात गेल्यावर फरक पडला पाहिजे, पण तुझा इफेक्ट जास्तच झाला. आता नोनी फळ तुम्ही वापरले ना? हां, आता एक 10 दिवस झाले मी नोनिफाय औषध वापरलं ना आणि आत्ता मला या जस्ट त्या 8-9 दिवसामध्ये बघण्याचा मी प्रयत्न केला तर मला थोडंसं दिसायला लागलं. थोडंसं दिसत आहे. अजून फ्रेशनेस लेवल वाढले तुमचं. आणि हां, फ्रेशनेस म्हणजे जरा उन्हाळ्यामध्ये मला जास्त फ्रेशपणा येतोय, पण तसं काय आता ह्या उन्हाळा चालू झाला पण तसं अजून मला फ्रेशपणा एवढा जाणवणार. बरं. आणि जे डोळ्यासमोर अंधार वगैरे येतो म्हणजे मला थोडंसं त्या औषधाने मला असं जाणवायला लागलं की थोडंसं एनर्जी आलेली आहे थोडीशी ना. फक्त 10 दिवसात. बरोबर. आता ताई जवळ 1 महिना वापरले तुम्ही ज्यूस, बरोबर? अगोदर 1 महिन्या अगोदर तुम्हाला त्रास काय काय होता ताई? ना उलट्या येत होते, पचन होत नव्हतं, पोट दुखत होतं अजून, आणि तुमचे पाय भरपूर दुखत होते ना? पाय दुखून अक्षरशः रडायचे. बरं. आता मग आता काय वाटत आहे? पाय जरा आपला आता फरक पडला. मळमळ करणे, छाती जळजळ जरा फरक पडले. बरं. आणि जे पाय दुखायचं ते पण फरक पडलाय. बरं. तुम्हाला काय वाटतं जे नोनी फळाचं ज्यूस आहे ना, मग असे भरपूर सारे लोकांना त्यांना पण प्रॉब्लेम आहे, आज ज्यूस त्यांनी वापरायला पाहिजे का नको? वापरायला पाहिजे. बरोबर. ओके, थँक्यू, धन्यवाद.